आपण करतो वॉलनट रोल. त्याच्यासाठी आपण अक्रोडाची भरड घेतली ती तशीच ठेवलेली आहे. त्याच्यापासून एक सारण करणार आहोत. त्याच्या आधी आपण एक डो तयार केलेला आहे, कणिक मळून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं बटर घेतलेलं आहे. त्याच्यापेक्षा डबल क्वांटिटीमध्ये, डबलपेक्षा थोडंसं जास्ती तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण मैदा घेतलेला आहे, थोडं मीठ टाकलेलं आहे आणि एकदम चिल्ड थंड पाणी टाकलेलं आहे. आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याचा एक गोळा करून घेतलेला आहे. त्याला जास्ती मळलेलं नाही. हे सगळं एकत्र करून एका बाजूला ठेवलेलं आहे. त्याला एक 15-20 मिनटं त्याला रेस्ट करायचं आहे. त्या डोला त्याला बाजूला ठेवायचं आहे. त्याचबरोबर ते होत असेपर्यंत रेस्ट होत असेपर्यंत आपण एक काम करू, एक स्टफिंग तयार करून घेऊया. अक्रोडाचं एक स्टफिंग तयार करतोय आपण. काय करतोय, फक्त अक्रोड घेतोय, अक्रोड साधारणपणे 8-10 घेतलेले आहेत. त्याला क्रश करून घेतलेलं आहे. थोडंसं बटाटा त्यात टाकतोय मी. एक 2 मिनटं त्याला आपण भाजूया बटरमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर आणि दूध टाकायचं आहे आपल्याला. मुलांच्या दृष्टीने मुलं खेळून घरी येतात, भूक लागते किंवा शाळेत येतात किंवा शाळेमध्ये बऱ्याच वेळा डब्यामध्ये त्यांना काहीतरी वेगळं लागतं खायला. तर तेव्हा असं काही करून आपल्याला ठेवता येईल. आणि हे असं बेक केल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित ठेवता पण येईल, स्टोअर पण त्याला व्यवस्थित करता येतं. तो काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यात टाकणार दूध, आणि साखर. एक 3 ते 4 चमचे साखर टाकलेली आहे. बरं, याची जी टेस्ट आहे, याची जी चव आहे, तर ती कशी असणार आहे? ते रोल्स करणार आहोत, ते गोड आतमध्ये स्टफिंग आहे. त्याचबरोबर हे बाहेरचं जे आपलं कव्हर आहे त्याचं ते गोड नाही आहे. ते थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे, म्हणजे सॉल्ट आणि स्वीट अशी त्याची चव असणार आहे. पण आता या साखरेच्या जागी जर तुमच्याकडे हनी असेल, मध असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर मधाचा वापर पण आपल्याला इथे करता येईल. बस, हे घट्ट झालेलं आहे मिश्रण. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून नंतर व्हॅनिला एसेन्स टाकतोय. गरम याच्यात टाकत नाही आहे, थंड करून, म्हणजे थंड थोडंसं गॅस बंद केल्यानंतर त्याच्यात व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे. आणि हे सगळं मिश्रण आता थंड करून घेणार आहे मी. आता हे थंड होईपर्यंत एका बाजूला आपण हे जो डो लावलेला आहे, जे कणिक लावलेली आहे, लाटून घेणार आहोत. एका शोमध्ये मला मध्ये एक प्रश्न विचारला गेला होता की म्हणे तुम्ही जास्ती करून याच्यावरती सरफेसवरती खाली करताना दिसतात का, कुठल्या लाटण्याचं काम असेल तर ते असं का? तर मी त्यांना हे सांगितलं होतं की आमचं कसं असतं, हॉटेलमध्ये ना सवय असते की तंदूरवर कसं असतं की तिथे ग्रॅनाईट असतो मोठा, त्याच्यावरती आम्ही रोट्याचे जे असे गोळे करतात ना त्याला पेढे म्हणतात. तर ते पेढे लावलेले असतात आणि त्याची सवय होऊन जाते मोठ्या सरफेसवर काम करायची. एकाच वेळी 15-20 असे ते डो असतात किंवा कधी जास्ती पण असतात, पार्टी असते तेव्हा. तर अशा ग्रॅनाईटवर काम करायची सवय असल्यामुळे मग इथे खाली जास्ती बरं पडतं आम्हाला. साधारणपणे गोल आकारात आपल्याला लाटून घ्यायचं आहे. कडा जरा अनइवन आहेत पण काही हरकत नाही, त्याला आपण असं गोल करून घेऊया. आता काय करणार मी, असे कट्स देणार आहे मी. असे 8 कट्स दिलेले आहेत. हे जे आपलं मिश्रण आहे थंड झालेलं आहे, प्रत्येक भागामध्ये थोडं टाकणार आहे मी. एक काम करू, हे स्टफिंग तुम्ही टाकतोच पण त्याच्या आधी ओव्हन प्रीहीट करायला ठेवूया. ओव्हन गरम होतोय तोपर्यंत आपण हे स्टफिंग आहे हे याच्यात टाकूया. मुलांच्या शाळेचे दिवस आहेत सध्या आणि परीक्षा जवळ येत आहेत, तर अक्रोड, बदाम या सगळ्या गोष्टी त्यांच्या जेवणामध्ये, त्यांच्या नेहमीच्या आहारामध्ये आल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आता याच्यावर टाकलेलं, हे सारण टाकलेलं आहे. आता मी हे टुटी फ्रुटी याच्यावरती टाकणार आहे. हे जरा कलरफुल दिसेल खाताना. टुटी फ्रुटी जेव्हा दाताखाली येतील तर तेव्हा छान लागतात, दिसायलाही छान दिसतील त्या.
थोडंसं दूध लावतो इथे. याला आपल्याला रोल करायचं आहे असा. ते ट्रे ठेवलेला आहे, त्याच्यात सिल्वर फॉईल लावलेली आहे. सिल्वर फॉईल लावल्यानंतर तसं ते चिटकत नाही, तरी थोडंसं बटर तरी लावतोय मी. हे बघा, हे रोल असे करायचे आहेत आपल्याला. इथे थोडंसं दूध लावलेलं आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित चिटकेल. जर अंड चालत असेल तर अंड लावलं तरी चालेल, पण याच्यात आपण अंड वापरलेलं नाही आहे रेसिपीमध्ये, म्हणून मी दूध वापरतोय. बरं, बेकिंग करताना जरा याच्यावर लक्ष ठेवायचं की खूप जास्त टेम्परेचर जास्ती नको एकदम. पहिले आपण 160 पासून चालू करू त्याला, आणि जसं जसं ते म्हणजे व्यवस्थित शिजेल, जसं ते बेक होईल तसं त्याचं टेम्परेचर आपण वाढवू, नंतर त्याचा रंग बघून. कारण की कसं आहे, जरी टेम्परेचर जरी आपण सेट केलं ना 160 180ला, पण तरी अवनच्या साईजप्रमाणे टेम्परेचर आणि कुकिंगमध्ये फरक पडतो. मी माझ्या अवनचं 160 पासून चालू करीन, त्याला एक 15 मिनटं ठेवीन, त्यानंतर जसं लागेल तसं आपण अजून 5-10 मिनटं त्याला बेक करू. आता याला जर ज्याला अंडा चालत असेल त्यांनी अंडा एग वॉश द्यायचा आहे, नाही तर मी मिल्क वॉश देणार आहे, म्हणजे दूध लावणार आहे वरती. इथे थोडं शायनिंग व्यवस्थित दिसावं त्या दृष्टीने. याला आता मी छान तांबूस रंग येईपर्यंत बेक करून घेतो. 20 ते 25 मिनटं 180 डिग्रीजवर, 160 to 180 डिग्रीजवर बेक करून काढून एका प्लेटमध्ये काढून घेतो, त्याला थंड करून घेतो.